लक्ष्मीकांत मंदारे सर असतात आणि ज्यांना पुरस्कार मिळणार आहे असे गणेश चंदनशिवे असे सगळे पुरस्कारार्थी जे आहेत त्या सर्वांच्या वतीनं 2 मिनिटांमध्ये मी माझं मनोगत आपला व्यक्त करतो. मित्र, परिवर्तनातर्फे दिले जाणारे सगळे पुरस्कार अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रतिष्ठेचे आहेत. समोर असलेले अनेक कवी मित्र आमचे गायकवाड असतील, समीक्षक अरविंद सोवाडे असतील आणि अनेक कवी मित्र समोर बसलेले आहेत, लेखक कार्यकर्ते आमचे समोर बसलेले आहेत. आपल्याकडे कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, जोपासलं पाहिजे अशी मानसिकता फारशी दिसत नाही. परिवर्तनाच्या माध्यमातून हे जाणीवपूर्वक केलं जाते. नवोदित लेखक कवीची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने सन्मानित केलं जाते. म्हणून आज ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सत्रातही काही लोकांना मिळणार आहे. सगळ्या पुरस्कारप्राप्त लेखक, कवी, कलावंत, कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. वामनदादा कर्डक, राजाभाऊ ढाले, अरुण काळे हे प्रत्येक नाव एक इतिहास आहे. आमची पिढी वामनदादाची गाणी ऐकत आणि बाबुराव बागुलांच्या कविता, कथा ऐकत वाचतच लहानाची मोठी झाली आणि आता ती निवृत्तही झाली आहे. वामनदादाच्या गाण्याने वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र आणि चारित्र्य नितळपणे शब्दांच्या माध्यमातून मांडण्याची एक नवी रीत या गीताने घालून दिली. साध्या सोप्या शब्दकळेतून स्फूर्तिपद अशा प्रकारचा आशय पेरला. आंबेडकरी चळवळीच्या धगधगत्या इतिहासाची आठवण वर्तमान पिढीला करून देण्याचं कार्य केलं. सर्वसामान्य निरक्षर अडाणी जनतेच्या मनामध्ये परिवर्तनासाठी पेटून उठण्याचा विचारही वामनदादाच्या गाण्याने अधोरेखित केला. गुलामगिरी मागील कार्यकारण भाव शोधला. जुन्या रूढी, परंपरा, देवदेवतांना नाकारणारी अशा प्रकारची प्रखर जाणीव व्यक्त केली. दलितांमध्ये लढाऊपणा निर्माण केला. संघर्षातून यशस्वी होण्याचा आशावाद शिकविला. आंबेडकरी संघर्ष आणि प्रयत्नवाद जनतेला शिकवण्याचं महान कार्य वामनदादांनी केलं. अशा महान व्यक्तिमत्वाच्या नावे दिला जाणारा पुरस्कार म्हणजे एका इतिहासाचा गौरव आणि वर्तमानाला प्रेरणा आणि स्फूर्ती देणारी महान घटना आहे असं मला वाटतंय. राजा ढाले हे 1973 साली दलित पॅंथरचे अध्यक्ष होते. 1977 साली त्यांनी मार्क्स कम्युनिटीची स्थापना केली. राजा ढाले यांनी आंबेडकरी चळवळीचं बौद्धिक नेतृत्व केलं. ते धारदार लेखन करणारे व्यक्तिमत्व होते. एक सर्जनशील, सखोल विश्लेषण शक्ती लाभलेला, काटेकोर तर्कशक्ती असलेला, दांभिक प्रवृत्तीच्या लोकांची भयानक चीड असणारा उमदा, वाङ्मय आणि कलेवर प्रेम करणारा निर्भीड लेखक म्हणून राजा ढाले यांचं व्यक्तिमत्व अनन्यसाधारण होतं. वैचारिक संशोधनासाठी त्यांच्या नावाचा पुरस्कार ही मोठी प्रेरणादायी बाब आहे. 25 वर्षापूर्वीची एक गोष्ट सांगतो. सप्टेंबर 2000 मध्ये नाशिक येथे फुले आंबेडकरी साहित्य संमेलन संपन्न झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे संमेलन यशस्वी झालं होतं. त्या संमेलनाचा अध्यक्ष मी होतो. करुणासागर पगारे, डॉक्टर गंगाधर आहेरे, अरुण काळे, अमोल बाबुल या सर्व मंडळींनी मला अध्यक्ष केलं होतं आणि त्यावेळेस माझ्या नावावर फक्त एक पुस्तक होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. नागपूर, औरंगाबाद सारख्या ठिकाणच्या महानुभावांनी अरुण काळेला प्रश्न विचारले की कोण हा महेंद्र भोवरे. अरुण काळेने सडेतोडपणे उत्तर दिलं होतं. त्यावेळेस कळलंच की काही दिवसात अशा पद्धतीने अरुणने उत्तर दिलेलं होतं. अरुणची भूमिका अतिशय रोखठोक अशा प्रकारची होती. अरुणने आम्हाला आमच्या गुणदोषासहित स्वीकारलं होतं. परिस्थिती पुढे किंवा वादविवादामध्ये आणि संघर्षामध्ये
तो कधी हार मानत नव्हता, म्हणून त्याला अजातशत्रू हे नाव मिळालं. नामदेव ढसाळानंतर शीर्षस्थानी असलेलं कोणतं नाव असेल तर ते अरुण काळेचंच नाव आहे. आंबेडकरी विचारांचं आणि सामाजिक परिप्रेक्ष्याचं समग्र लक्ष भान असणारा हा कवी होता. फुले आंबेडकरी कवितेत त्यांना एक नवा ट्रेंड निर्माण केला. तुम्हाला आणि मला जे काय दिलं ते क्रांतीबाने आणि क्रांती सूर्यानेच, हा ठामपणा अरुणच्या कवितेत जगण्याचं मुख्य सूत्र होतं. अरुण आमचा वॉल्ट व्हिटमन होता. लोकशाहीचा शाहीर म्हणून वॉल्ट व्हिटमनने मोठ्या उत्साहाने भूमिका बजावली असली तरी त्याच्या सर्वोत्तम कविता जीवनाच्या काळातील आवर्ता संबंधी आहेत. अरुणच्या कविता हे संक्रमण काळाचं आणि स्थित्यंतरातील दिवसाचं अपत्य आहेत. संक्रमणाच्या केंद्रावर उभं राहूनच तो भारताचा वेध घेतला. वॉल्ट व्हिटमनने आत्म्याला उद्देशून भारताचा वेध घेतला आहे. या उलट अरुणच्या कवितेची अनुभूती आहे. त्याचं घराणं जसं मैदानात गाणाराचं आहे तशी त्याची अस्मिता मेलेल्या ढोराला सद्गती देत उपाशी पोराला जगवणारी आहे. उमेदीचे दिवस कुर्बान करणारी आहे. हातोहात उजेड पसरवणारी आहे. धर्म आणि अध्यात्माशी उभं वैर मांडणारी आहे. अरुणच्या समग्र कवितेमध्ये त्याची एक बंडखोर नायक अशा प्रकारची प्रतिमा प्रकाशमान झालेली आहे. याची प्रचिती त्याच्या कविता वाचल्यानंतर येते. नेल्सन मंडेलाविषयी अतिशय सुंदर कविता अरुणने लिहिली होती. त्यातील काही वळी, 2 वळी अशा होत्या की केप ऑफ गुड होपला वळसा घालून जाताना कुठलाही विचार तुला ओलांडून जाऊ शकत नाही. नेल्सन मंडेला संबंधी अरुण लिहितो. केप ऑफ गुड होपला वळसा घालून जाताना कुठलाही विचार तुला ओलांडून जाऊ शकत नाही. माणसाच्या मुक्तीचे गाणे तुझ्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये थोडासा बदल करून अरुण नावाच्या बंडखोर नायकासाठी मला म्हणावंसं वाटतंय की भारतीय कवितेला वळसा घालून जाताना कोणताही वाचक, कवी, अभ्यासक तुझ्या कवितेला ओलांडून जाऊ शकत नाही. भारतीय कवितेला वळसा घालून जाताना कोणताही वाचक, कवी, अभ्यासक तुझ्या कवितेला ओलांडून जाऊ शकत नाही. माणसाच्या मुक्तीचे गाणे तुझ्या कवितेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. माणसाच्या मुक्तीचे गाणे. आम्ही जी कोश निर्मिती केली त्याच्यामध्ये 500-550 लेखकांच्या नोंदी लिहिलेल्या आहेत. उपचार झालेलेच आहेत. गंगाधर अय्यर सरांनी जी खंत व्यक्त केली की कार्यकर्ते कशा पद्धतीने ग्रासरूट लेवलवर काम करतात आणि त्याची कुठेही नोंद नसते. प्राध्यापक अविनाश जोळस सर महाराष्ट्र शासनाच्या प्रकाशन समितीचे सदस्य सचिव होते. आंबेडकरांविषयीच्या सगळ्या साहित्य त्यावेळेस त्यांनी जुने सगळे ठराव शोधून काढले होते आणि त्याच्यामध्ये एक ठराव असा होता की आंबेडकरी चळवळीचा कोश निर्माण करणे आणि त्यासाठी डोळस सरांनी कामही सुरू केले होते. जिल्हावार प्रतिनिधी नेमलेले होते. परंतु तिथून काही काळाने डोळस सरच या जगातून निघून गेले आणि म्हणून त्या आंबेडकरी चळवळीच्या कोशात पुढे काय झालं याबाबत काही माहिती नाही. म्हणून अय्यर सरांनी जे व्यक्त केलेलं आहे तर आपल्याला आंबेडकरी चळवळीचा कोश निर्माण करता येईल का याच्या संबंधी आपण विचार करू. आणि त्यांची कुठंच नावं घेतली जात नाही, कुठल्या ग्रंथात नावं घेतली जात नाही. जसं लाकडं आणि गौऱ्या सगळ्या जमा करून लोकांच्या पोटापर्यंत या पद्धतीनं त्या सगळ्यांचे राबतात. तर अशा पद्धतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आंबेडकरी चळवळीमध्ये राबलेल्या लोकांची नोंद घेता येईल का अशा पद्धतीचा आंबेडकरी चळवळीचा कोश आपण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला. हे वेळ खाणारं काम आहे. हे वाङ्मय कोश निर्माण केलं 5-6 वर्ष गेले त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागेल आणि तशी वेळ देण्याची आपली तयारी आपण कामं करण्यासाठी जन्माला आलेला आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो. मला ही बोलण्याची संधी दिली आणि माझा एवढा बहुमान केला, सन्मान केला. अरुण काळे गेल्यानंतर 15-16 वर्षानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये अशा कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालेलो आहोत. अरुण गेल्यानंतर आमच्या सगळ्याच मित्रमंडळीचा कवितेचा पुढंच निघून गेलेला होता. म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एक वेगळी प्रेरणा किंवा चेतना देण्याचं काम या परिषदेने केलेलं आहे अशी माझी धारणा आहे. पण पुढे येऊन सर्व उर्वरित कामं आम्ही प्रामाणिकपणे करत
राहावं एवढंच या ठिकाणी सांगतो. ते सर्वांचे धन्यवाद सर. अत्यंत थोडक्यात